नमस्कार मंडळी, आज आपण कच्च्या कैरीचा आमरस म्हणजेच कच्च्या कैरीची खीर कशी बनवायची ते या व्हिडिओत बघणार आहोत। कच्च्या कैरीचा आमरस किंवा कच्च्या कैरीची खीर बनवायला तुम्ही गावठी कैऱ्या घेऊ शकता किंवा ह्या कैऱ्या घेऊ शकता। ह्या कैऱ्या कमी आंबट असतात, तर तुम्ही कुठल्या कैऱ्या घेता ते तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता। त्यानंतर कैऱ्या स्वच्छ धुवून काढा आणि कुकरमध्ये 3 शिटी होईपर्यंत शिजवून घ्या। थोडंसं पाणी टाका आणि कैऱ्या शिजवून घ्या। 3 शिट्टीमध्ये कैऱ्या मस्त शिजून तयार होतात। त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्या आणि कैरीचा गर काढून घ्या। जरी कुकरमधली पूर्णपणे वाफ निघून गेली, कुकर थंड झाला तरी सुद्धा ह्या कैरीचा गर काढताना हाताला चटके लागतात, तर ही कैरीही थंड होऊ द्या आणि त्यानंतर चमच्याने याचा पूर्णपणे गर काढून घ्या। कैरीच्या कोईचा गर काढा आणि सालीचा सुद्धा गर काढून घ्या। याच गराचं तुम्ही सरबत सुद्धा बनवू शकता, पन्ह बनवू शकता आणि जिऱ्याची आणि तुपाची फोडणी देऊन असाही आमरस करू शकता। त्यामध्ये गूळ टाकू शकता किंवा साखर टाकू शकता, वेलची टाकू शकता, तसेच वाळा टाकू शकता आणि मस्त कैरीचा आमरस तयार करू शकता। आता ही पद्धत दुसरी आहे, आपण आज खीर बनवत आहोत। तर बघा, सर्व गर काढून झालेला आहे। कैरी आतून थोडीशी पिवळी असल्यामुळे आमरस सुद्धा पिवळा दिसत आहे। तर छोटी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 5 हिरवी वेलची घेतलेली आहे। त्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। 1 मोठा चमचा चारोळी, 1 मोठा चमचा काजू बदामचे तुकडे, हे ऑप्शनल आहे, फक्त तुम्ही जिऱ्याचीही फोडणी देऊ शकता। त्यानंतर 1 मोठा चमचा मी रवा टाकलेला आहे बारीक। तर आता हे मिश्रण मस्त या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। रवा, चारोळी आणि काजू बदामचे तुकडे, थोडंसं यामध्ये मी पिस्ता सुद्धा टाकलेला आहे। रवा मस्त तुपामध्ये खरपूस भाजून घ्या। तर बघत आहात, रवा मस्त भाजून तयार झालेला आहे। त्यामध्ये आता आमरस टाकायचा। एक वेळ हे मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे। दोन कैऱ्यासाठी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाव चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे खिरीला स्वाद मस्त येतो, चव छान लागते। साखर आणि वेलची मी एकत्र बारीक करून घेतलेली आहे। तर आता हे आपण या खिरीमध्ये टाकलेली आहे। आता व्यवस्थित आपण हे मिश्रण परतून घेऊ आणि जर हे मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल, दाटसर वाटत असेल, तर तुम्ही थोडंसं आणखी याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता। कारण आता ही खीर पूर्णपणे शिजल्यानंतर किती घट्ट होते, किती पातळ होते ते तुमच्या लक्षात येईलच। खीर घट्ट झाली तर यामध्ये गरम पाणी टाका आणि जर पातळ वाटत असेल तर थोडासा रवा भाजून टाका। थोडीशी टेस्ट करून बघा, फिक्की वाटत असेल तर साखर टाकू शकता। परंतु आपण जे साहित्य घेतलेले आहे त्या साहित्यामध्ये ही खीर एकदम परफेक्ट झालेली आहे। 2 मोठ्या कैऱ्या म्हणजे अर्धा किलो कैऱ्या होत्या, 1 वाटी साखर, 1 मोठा चमचा बारीक रवा आणि 5 ते 6 हिरवी वेलची। बाकीचं साहित्य ऑप्शनल आहे। खिरीला उकळी आल्यानंतर 2-1 मिनिट तुम्ही उकळून घ्या आणि गरमागरम सर्व करा। खीर मस्त तयार झालेली आहे आणि याचा वास सुद्धा खूप मस्त येत आहे। तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा कशाही सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा। धन्यवाद मंडळी।